जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक स्मार्ट विलेज मोजणी प्रकल्प तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पानंद रस्ते या बाबतीच्या शासन निर्णयानुसार व जिल्हाधिकारी प्रांत यांच्या आदेशानुसार तहसीलदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी बुद्रुक गावातील पानंद रस्ते तयार करण्यासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे, मोजणी समितीचे अध्यक्ष रंजन जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने वहिवाटीचे 6 रस्ते खुले केले आहेत। नुकत्याच या पानंद रस्त्याचे उद्घाटन जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले आहे। यावेळी तहसीलदार सुनील शेळके यांनी रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान देखील केला आहे। बोरी गावाचा आदर्श राज्यातील सर्व गावांनी घ्यावा असेही आवाहन यावेळी तहसीलदार सुनील शेळके यांनी केले आहेत। पाहुयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट शिवनेरी एक्सप्रेस। सर्व बोरी ग्रामस्थांचं मी म्हणजे जाहीर आभार किंवा म्हणजे प्रशासनाच्या वतीनं आभार मानेल की आपल्याला माहिती आहे की आता नवीन शासन आल्यानंतर महसूल मंत्र्यांनी जो पहिल्यांदाच घोषणा केली किंवा विशेषतः ग्रामीण भागामध्ये म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस जुन्नरमध्ये आलो की मी असं पाहिलं की माझ्याकडे जो 250 ते 250 केसेस या रस्त्याच्या चालू आहे। बांधावरचे जे रस्ते की रस्ते अडवणे किंवा नवीन रस्ते शेतकऱ्यांना म्हणजे जुन्नर तालुक्यात विशेषतः जो पूर्ण 100% शेतीप्रधान तालुका आहे की याच्यामध्ये की शेतकऱ्याचा हा फार मोठा प्रश्न होता की रस्त्यांचा। आणि ह्या अनुषंगाने शासनाने पण आता असं धरून घेतलेले किंवा पानंद रस्ते असतील, रस्ते असतील किंवा काही अडवलेले रस्ते असतील, हे रस्ते म्हणजे कोणतेही कोर्ट कचेऱ्या न करता या रस्ते सामंजस्याने खुले करणे। त्याच्या अनुषंगाने आपले पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहे जितेंद्र डोड्डी साहेब यांनी पण ते आल्या त्यांनी पहिल्या 10 दिवसातच एक परिपत्रक काढलं। त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने पूर्ण जिल्ह्यातच त्यांनी एक चळवळ स्वरूपात एक मोहीम राबवलेली आहे किंवा त्यांनी आम्हाला सर्व तहसीलदारांना उपजिल्हाधिकाऱ्यांना असे आवाहन केलेले आहे किंवा प्रत्येक गावांमध्ये जे असणारे पानंद रस्ते असतील, रस्ते असतील किंवा जे अडवलेले रस्ते असतील, काही सर्वे नंबरचे रस्ते असतील की जे देणे अभिप्रेत आहे, असे रस्ते तुम्ही म्हणजे गाव लेवलला गावात जाऊन गावातले सर्व आजी माजी पदाधिकारी, तिथांचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, काही प्रगतशील शेतकरी असतील, आमचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी असतील की या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे लोकांचं थोडं प्रबोधन करून म्हणजे तुम्ही आमच्याकडं केसला तुमचा म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी येऊन तुम्ही केस दाखल करणार, त्यामध्ये वकील देणार, वकिलांचा खर्च असतो, परत तुम्हाला तारखांवर तारखा म्हणजे कधी तुम्हाला कोर्ट कधी सुट्टीवर असतो, कोर्ट कधी बाहेर असतं की या सगळ्या याच्यात जाण्यापेक्षा तुम्ही हा जो खर्च करता त्याच्याऐवजी तुम्ही बांधावरच जाऊन लोकांच्या सहमतीने लोकांना एकत्रित करून तुम्ही रस्ते खुले करून द्या। अशा अनुषंगाने जी चळवळ चालू असेल त्यामध्ये आपल्या गावामध्ये विशेषतः बोरीमध्ये युवराज असतील किंवा तुमच्या यांनी सगळ्यांनी एकत्रित म्हणजे स्मार्ट विलेजच्या अंतर्गत जी मोजणी केली, म्हणजे माझ्या लक्षात आलं की स्मार्ट विलेजच्या अंतर्गत मोजणी केल्यानंतर त्या मोजणीनंतर जे मी आता माहिती घेत होतो याच्यात मोजणी झाल्यानंतर जे खुणा लावल्या गेल्या त्याच्यानंतर लोकांनी स्वतःहून पुढे येऊन म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी बाबा माझ्या भागातनं काही किंवा तुमच्या भागातनं काही किंवा सामंजस्याने पहिल्या टप्प्यात मी दिलं तर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी जे दिलेलं आहे की असा जो म्हणजे हे ॲक्च्युली जुन्नर तालुक्यासाठी हा पथदर्शक कार्यक्रम होणार आहे। कारण आपल्याकडं सर्वात जास्त ऊस किंवा बाकी बागायती पिकं जे असतात आणि हे जर पीक घेतल्यानंतर ह्या पिकांना म्हणजे पीक आपण शेतात घेत असतो परंतु तो माल शेतातनं बाहेर नेण्यासाठी किंवा शेती करत असताना तुम्हाला शेतात अवजारं नेण्यासाठी की रस्त्यांची नितांत गरज असते। आणि आता धारण क्षेत्र जसजसं कमी होत चाललं आहे तसतसं शेतकऱ्यांचं म्हणजे रस्त्यांच्या अडचणी वाढत चाललेल्या या एवढ्या याच्यात असतानाही आता इथंच आपण 2-3 उदाहरण बघितले। स्वतःच्या शेतातले 2-2 गुंठे किंवा आता बराक काढून रस्ते करून दिले। निश्चितच एक आपली प्रेरणादायी आणि पूर्ण जिल्ह्याला किंवा राज्यामध्ये आदर्श असं होणारं एक गाव आहे। त्या अनुषंगाने मी पहिल्यांदा सर्व बोरी ग्रामस्थांचे म्हणजे विशेषतः स्वागत करेन आणि त्यांचं अभिनंदन करेन की हा फार चांगला प्रोजेक्ट तुम्ही राबवलेला आहे। पण ह्याच दृष्टीने मी तुम्हाला हेही सांगेल की आता आपल्याकडे जे पूर्ण स्मार्ट विलेजच्या अंतर्गत आपली मोजणी झालेली मोजणी तर बऱ्यापैकी आता लोकांचे क्षेत्र निश्चिती झालेले ज्या कोणाचे राहिलेले असतील त्या मोजणीप्रमाणे त्यांनी एकदा त्यांच्या खुणा वगैरे झाल्यानंतर याचे वहिवाटीप्रमाणे की त्या नकाशाप्रमाणे तुम्ही तुमचे ताबे एकदा क्लिअर करून घ्या। ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या काही राहिलेल्या
केलेले 140 गट वगैरे. SLRला आम्ही पण बोलतो, त्याच्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला आमची काही मदत लागली तर ती सांगा. त्याचप्रमाणे आता हे जे पाणंद रस्ते आजचे दाखवलेले, हे पाणंद रस्ते जे आपण आता खुले केलेले किंवा जे मोके केलेले, ह्या पाणंद रस्त्यामध्ये आपण जिल्हाधिकारी सरांकडे याचा प्रस्ताव पाठवू आणि त्यामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून कुशलमध्ये खडी करण्याचे प्रस्ताव वगैरे हे आपल्याला आणता येतील. आणि त्याचप्रमाणे हे जे तुम्ही रस्ते आता मोके केलेले किंवा जे आता शेतकऱ्यांना रस्ते दिलेले, की त्याचं मी तुम्हाला सांगेल की हे रस्ते तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीकडे नोंद करून घ्या. म्हणजे आत्ता जे रस्ते झाले इथं पुढच्या तुमच्या पुढच्या पिढ्यांना पण हे रस्ते एकदा ग्रामपंचायती याच्यावर आहे की नंतर भविष्यात आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, तुमच्या जिल्हा परिषदेचा निधी असेल, ग्राम रस्ते असतील, याच्यातनं विविध मार्गातनं तुम्हाला त्याच्यावर निधी पडतील आणि हे रस्ते भविष्यात पक्के रस्ते कसे होतील ह्या दृष्टीने आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यामुळे जेवढे काही रस्ते होते ते तेवढे सगळे रस्ते आपण ग्रामपंचायतीकडं नोंदणी करून त्याचे आपण म्हणजे प्लॅनमध्ये हे रस्ते आपले घ्यावे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आमदारांकडं हक्काने जाता येईल, खासदारांना सांगता येईल किंवा शासनाचे विविध DPDCतले रस्ते याच्यातनं आपल्याला याच्यामध्ये निधी टाकता येईल. त्याचबरोबर आता मी आमचे ग्राम महसूल अधिकारी आणि तुमच्या स्थानिक युवकांच्या मदतीने या गावात आपण ॲग्रीस्टॅगची जी आता नोंदणी चालू आहे की या गावात सुरुवातीला गावामध्ये नोंदणीचं प्रमाण फार कमी होतं, परंतु पाठीमागे ज्यावेळेस गावातल्या लोकांनी सहभाग दाखवला की युवराज तुम्ही आता त्या सगळ्या वस्त्यांवर सगळ्या ह्याच्यावर तुम्ही हे केलं, त्यामध्ये ॲग्रीस्टॅगच्या अनुषंगाने आपलं नोंदणीचं प्रमाण जवळजवळ 50 ते 60% गेलेलं आहे. आपल्या अर्थाकडं काही एक 300-350 खातेदार राहिलेले आहे फक्त. तर या अनुषंगाने या ठिकाणी मी हे पण आपल्याला आवाहन करेल की पुढच्या 2-3 दिवसात जे काही कोणी लोक राहिलेले आहे शेतकरी नोंदणीचे, ते लोक इथं असतील, गावाकडं असतील, काही बाहेर गावी असतील, की या सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबातल्या लोकांनी सांगा की बाबा आपण आपली ॲग्रीस्टॅगची नोंदणी याच्यामध्ये शेतकरी नोंदणी कंपल्सरी करून घ्या. कारण ही नोंदणी झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो प्रोजेक्ट आहे हा फार शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आणणारा हा उपक्रम आहे. त्यामुळे याच्यामध्ये सर्वांनी शेतकरी नोंदणी कंपल्सरी करून घ्यायची आहे. बुद्रुक गावामध्ये आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब डॉक्टर सुनील शेळके सर हे आज वहिवाटीचे जे रस्ते, शिवरस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, आपल्या गावातील 2017 साली जो प्रोजेक्ट आला स्मार्ट विलेज, त्या स्मार्ट विलेज अंतर्गत आपण 2017पासून मोजणीसाठी प्रयत्न करत होतो. 2017पासून आपण हे काम चालू केलं आणि 2021पासून परत आपण राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे गोळा करून भूमी अभिलेखला भरले. सर्व शेतकऱ्यांनी साहेब पैसे भरले, जवळजवळ 100% लोकांनी या मोजणीमध्ये पैसे भरलेले आहेत. त्यानंतर आम्ही ड्रोनद्वारे मोजणीचा प्रयत्न केला. त्यानंतर जे आपलं रोवर मशीन आलं, रोवरद्वारे पण मोजणी आपली आता चालू टप्प्यात आहे. ह्याच्यामध्ये आपली प्रामुख्याने पूर्ण गावात 1609 हेक्टर जमीन आहे आणि 1777 गट आहेत. तर 1777 गटामध्ये आपली एकूण 1599 गटाची मोजणी ही कंप्लीट झालेली आहे. काही तफावतचे गट आहेत ते SLR साहेबांच्या माध्यमातून आपण ते सोडवणार आहोत आणि राहिलेले गट आहेत 30 गट. तर त्याची पण मोजणी एक 8 ते 15 दिवसात संपेल आणि नंतर आपल्याला सर्वांमते आपल्याला पत्रक सर्वांचं वाटप करायचं आहे. तर मोजणी झाल्यामुळे आपण हे जे 4-5 रस्ते केलेत, तर या रस्त्यामध्ये प्रामुख्याने सर्व शेतकऱ्यांनी सपोर्ट केला. का तर मोजणी झाल्यामुळे खुणा निश्चित झाल्यामुळे शेजारच्याने 5 फूट आणि पलीकडच्याने 5 फूट असे करून काही 10 फुटी रस्ते, काही 12 फुटी रस्ते असे आपण कोरडे मळा विभाग असेल, गणाचा मळा विभाग असेल, साईनगर असेल, पाडेकर वस्ती विभाग असेल, अशा पद्धतीने आत्तापर्यंत 8 ते 15 दिवसात 6 रस्ते मार्गी लावले. तर तुमच्या मार्गदर्शनाने इथून पुढचे आम्हाला पुढील सर्व रस्ते बोरी गावातील मोजणी कंप्लीट करून आपल्याला सर्व रस्ते मार्गी लावायचे. तर मला युवराज कोरडे आणि रंजन शेठ जाधव यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. त्याचं कारण असं आहे की बोरी बुद्रुक गावामध्ये जे भूमी अभिलेखच्या खाली जी मोजणी त्यांनी नियोजित केली, सुरुवातीला बरेच साहेब लोकांचा विरोध होता, तरी पण रंजन शेठ आणि ह्या लोकांना समजावून सांगून त्या ठिकाणी सर्व बोरी गाव मोजणी झालेली आहे. म्हणून त्यांचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे हा दुसरा जो भाग आपण युवराजनी तो चालू केलेला आहे की पाणंद रस्ते असतील किंवा याचे रस्ते असतील, तुमचे वहिवाटीचे रस्ते असतील, हे रस्ते खुले करण्यासाठी चांगला प्रयत्न आहे. त्याचं कारण असं आहे की शेतकरी आता ऊसाशिवाय मला वाटतं आपल्याकडे दुसरं काही करत नाही, माल करत नाही, आणि मग तो ऊस काढण्यासाठी खूप मोठी अडचण येऊ शकते आणि आलेले आहेत. आणि मग त्यासंबंधी इथून पुढच्या काळामध्ये
ती अडचण येऊ शकणार नाही अशा प्रकारचं काम त्या लोकांनी केलेलं आहे, म्हणून त्यांचं अभिनंदन मला करावंसं वाटतं. आणि हे करत असताना मी ऐकलं होतं की कालच्या काहीतरी मोठे कोणत्या तरी मी ह्याला चॅनलला बघितलं की एक तरुण आणि तडफदार चांगलं या ठिकाणी तहसीलदार आलेले आहेत, सुनील शेळके म्हणून. त्यांनी बरेचसे गावात, काल राजुरीचं मोठं काहीतरी बातमी आली होती. अशा प्रकारचं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बरेचसे बागायत मोठे 70 ते 80% पुढे तालुका मागचा मावळ भाग सोडला तर येतो आहे. आणि आपण त्या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करत आहात आणि या जुन्नरकरांना चांगला अनुभव आपल्या माध्यमातून मिळावा. आणि आपल्याला या आमच्या बोरी गावातील ज्ञानेश्वरनगरमधील सर्व रहिवाशांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि विशेष करून परत एकदा युवराजचं आणि रंजन शेठचं अभिनंदन करतो.